लगावल्यानंतर 6वा चेंडू दर्शन बांदेकरनं नेहमी गोलंदाजाला रिस्पेक्ट दिलाय। हे आतापर्यंतचं क्रिकेट आपण पाहिलं। परंतु मित्रांनो जाऊया, क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये अशा अनेक घटना मैदानाच्या आतमध्ये घडत असतात। कधी फलंदाज कधी गोलंदाज एकमेकांवरती कुरघोडी करण्याचा प्रयत्न हे नक्कीच करताना आपल्याला पाहायला मिळतात। परंतु तुर्तास आपण जाऊया दुसऱ्या फेरीतील तिसऱ्या सामन्याकडे। परंतु या तिसऱ्या सामन्यानंतर होणाऱ्या चौथ्या सामन्याकडे देखील तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा असतील आणि खास करून नजरा असतील त्या अर्थातच फलंदाज विराटच्या। कारण आजच्या या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर अनेक असे खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले ज्याने विक्रमी खेळ या मैदानावरती केलाय। चला, संघर्ष संघाचा संघनायक टीम आयडल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। परंतु जास्त वेळ आपल्याला घेता येणार नाहीये मित्रांनो, टीम मीटिंग अलाउड नाहीये। आपण लगेचच आपली रणनीती या ठिकाणी आखायची, क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण करायची, कारण सलामीची जोडी ही दाखल झाली आहे मैदानाच्या आतमध्ये। ह्याच्यावरती 14% जीएसटी ऑफिशियलची ते पण सांगा आणि 50,000 देऊन टाका। तर या ठिकाणी पहा, नक्कीच आपण खंत व्यक्त केली होती परंतु खंत नव्हती। खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर मी म्हणेन दिनकरजी पोपेडे यांची ही रणनीती देखील होती। कारण एखाद्या खेळाडूला पहा, प्रणयला ज्यावेळेला पारितोषिक मिळालं ना त्याच्यानंतर प्रणयच्या बॅटमधून तशा प्रकारची इनिंग आली नाही। कदाचित विराट चांगल्या फॉर्ममध्ये आणि त्याच्या बॅटमधून जी इनिंग आलेली आहे त्यानंतर त्याच्यावर खेळीवरती परिणाम होऊ नये म्हणूनच कदाचित, परंतु त्यांनी जी गोष्ट उचलून धरली गेली। या ठिकाणी पहा, दिनकरजी पोपेडे यांच्याकडनं तब्बल 25,000 रुपये आणि रामदास महानवर यांच्याकडून तब्बल 25,000 रुपये असं एकूण 50,000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे। तर विराटला विनंती आहे की या विराट आपण या पारितोषिकात स्वीकार या ठिकाणी करायचा आहे। कमालीचा खेळ नक्कीच। आणि विराट येण्या अगोदर आम्ही जरूर या ठिकाणी सांगू इच्छितो की जीएसटी देखील कट होणार आहे ऑफिशियलची। येस, तर जाऊया, हा पार्ट ऑफ अ जोक होता। परंतु विराट आपण यायचंय, आपल्याला कॅश प्राइज 50,000 रुपयांचं पारितोषिक। स्पर्धा कोणत्या लेव्हलला जाते, स्पर्धा कशा पद्धतीने खेळवली जाते, पहा प्रत्येक खेळाडूचा इथे सन्मान होतोय। तर जाऊयात मैदानाच्या दिशेनं। नाणेफेकीचा कौल जिंकला संघर्ष संघानं, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं, माफ करा रॉयल ए संघानं नाणेफेकीचा कौल जिंकला, प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे। आज गोलंदाजीचा जर आपण विचार केला तर संघर्ष संघाची गोलंदाजी कमालीची या ठिकाणी राहिली आहे। परंतु गोलंदाज यावेळेला मात्र पहिला चेंडू भिरकावून दिलाय सीमा रेषेच्या पलीकडे। वेलकम टू द क्रीज सांगणारा अक्षयच्या बॅटमधून हा दमदार षटकार। कॅमेरामॅनला फोकस करायला सांगेन आमच्या ठीक मुख्य मंचाच्या दिशेने, कारण इथे विराट आलेले आहेत आणि त्यांच्यासाठी तब्बल दिनकरजी पोपेडे यांच्याकडून 25,000 रुपये आणि रामदासजी महानवर यांच्याकडून तब्बल 25,000 रुपये, टोटल 50,000 रुपयांचा पारितोषिक या अर्धशतकीय खेळीसाठी। नक्कीच विराट या ठिकाणी आता आनंद त्याचा चेहऱ्यावरती जरूर पाहायला मिळतोय। परंतु प्रशांत, मी असं म्हणेन की आता विराट इथून घरी जाऊपर्यंत त्याच्या पाठी कमीत कमी 100-150 पोरं पळतील। ते विराट थोडी काळजी घे बाळा, नाहीतर आमच्यावर तू बस थोडा वेळ पाहिजे तर संध्याकाळपर्यंत। परंतु त्याला मैदानावरती सामना देखील खेळायचा। यस विराट, कॉंग्रॅच्युलेशन, वेल प्लेड। यावेळेला मात्र आणखीन एक समोरच्या दिशेनं कमालीचा टायमिंग आहे, अगदी पुढ्यामध्ये चेंडू सापडलाय आणि अक्षयच्या बॅट मधून येतो आणखीन एक हाय अँड हँडसम षटकार। आणखीन एक या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आणखीन एक दमदार स्ट्रोक, अक्षय सरोदे इज ऑन फायर, मिस्टर 360 मैदानाच्या आतमध्ये दण आणतोय आणखीन एक बिग हिट षटकार।
या ठिकाणी मात्र आपण पाहतोय पहिला चेंडू षटकार, दुसरा चेंडू निर्धाव, तिसरा चेंडू षटकार आणि चौथ्या चेंडूवरती देखील या ठिकाणी षटकार लगावला गेलाय. एकूणच जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये आक्रमक फलंदाजी करायची हा निर्धार घेऊन नाणेफेक जिंकल्यानंतर देखील रॉयल हे संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला प्रथम फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. राहुल या आघाडीच्या गोलंदाजावरती केले गेलेलं हे आक्रमण हल्लाबोल फलंदाज अक्षय सरोदेच्या बॅट मधून क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल आपल्याला जरूर या ठिकाणी पाहायला मिळतोय. हनुमंत चौधर मैदानाच्या आतमध्ये सबस्टिट्यूट खेळाडू म्हणून जरूर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. तर जाऊयात मैदानाच्या दिशेनं. एकूण 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 18 धावा धावफलकावरती आहेत, परंतु इथे मात्र संधी निर्माण केली आहे. चेंडू बऱ्याच कालावधी हवेमध्ये होता. हनुमंत चौधर मैदानाच्या आतमध्ये आले. पहिल्या चेंडूवरती झेलबाद करण्याची संधी होती. 2 धावा एकवटल्या गेल्या. तिसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न मैदानावरती होतोय आणि होय, तिसरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट केली जाते आणि या 3 धाव्यांच्या बरोबरीने मात्र संघ जाऊन पोहोचलाय. धावा धावफलकावरती आल्यात. पहिल्या षटकाचा खेळ मात्र मैदानावरती सुरू आहे. 3 षटकांची ही लढत असेल आणि धावा धावफलकावरती मात्र 21 धावा. एकूणच धावसंख्येचा विचार केला तर 21 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या फेरीतील पहिला सामना दोनही संघांना जिंकला. त्यानंतर मात्र दुसऱ्या फेरीमध्ये दिमागदार पद्धतीनं दाखल होणारे हे संघ. परंतु इथून मात्र या स्पर्धेचा फॉर्मॅट आपल्याला सांगतोय की एकाच संघाला या स्पर्धेला निरोप द्यावा लागणार आहे. इथे मात्र डेंजर एंडकडे आहे फलंदाज, बॅकअप नाहीये आणि जोपर्यंत मात्र आपण पाहतोय की क्षेत्ररक्षक चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत मात्र धावा धावफलकावरती एकवटल्या गेल्या. 3 धावा. यस, या ठिकाणी 3 धावा धावफलकावरती येतात आणि याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ संपतो आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर रॉयल संघाची धावसंख्या धावफलकावरती 24 धावा. चला, खेळाडूंना विनंती आहे मित्रांनो, टीम मीटिंग अलाउड नाहीये. हा सामना सोडून आपल्याला अजूनही 4 सामने खेळवणं बाकी आहे. घड्याळाची वेळ मर्यादित आहे मित्रांनो आणि काही क्षणातच वरुण राजाची जोरदार हजेरी देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. खेळाडूंना विनंती आहे की थोडंसं सहकार्य करा. जास्त टीम मीटिंग या ठिकाणी अलाउड नाहीये. तर कमालीची फलंदाजी पहिल्या षटकामध्ये अक्षयच्या बॅट मधून तब्बल आपल्याला 21 धावा पाहायला मिळाल्यात आणि 3 धावा या प्रभातच्या बॅट मधून देखील आपण पाहिल्यात. शेवटच्या चेंडूवरती 3 धावा घेत असताना प्रभातनं स्ट्राईक मात्र आपल्याकडे रिटर्न केली आहे. एक मेसेज क्लिअर आहे दोनही खेळाडूंचा की आम्ही मैदानाच्या आतमध्ये एक मोठी धावसंख्या उभारण्याचा मनसुबा घेऊन मैदानाच्या आतमध्ये आलेलो. नाणेफेक जिंकल्यानंतर संघनायकाने निर्णय घेतला प्रथम फलंदाजी करण्याचा. संघर्ष संघाविरुद्ध घेतला गेलेला हा निर्णय आणि पहिल्या षटकानंतर मात्र हा निर्णय योग्य सिद्ध करत असताना हे दोनही खेळाडू. इथे मात्र जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न होता. बॅटीचा लीडिंग एज घेऊन चेंडू बऱ्याच कालावधी हवेमध्ये गेला. पुन्हा एकदा स्टँडिंग आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. जीवनदान मिळतंय फलंदाजाला आणि एकेरीला दुहेरीमध्ये मात्र परावर्तित केला जातं. या 2 धाव्यांच्या बरोबरीने संघाची एकूण धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय 26 धावा. बिनबाद ही जमेची बाजू जरूर असेल. यावेळेला मात्र चांगला चेंडू होता. थोडासा अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न आणि फलंदाज प्रभातचा जर विचार केला तर चेंडू लपेटण्याचा प्रयत्न त्याने केला. उजव्या यष्टीच्या बाहेरून हा चेंडू ओढण्याचा प्रयत्न त्याचा पाहायला मिळाला. सिंगलला पुन्हा एकदा डबल मध्ये कन्वर्ट केलं जातं. 2 धावा या धावफलकावरती अंकित केल्या जातील. संघर्ष संघाची ही कमकुवत बाजू राहिली आहे गोलंदाजी आणि कदाचित हेच कारण आहे की रॉयल संघाने नाणेफेक जिंकत असताना या कमकुवत बाजूवरती आघात करण्याचा प्रयत्न केला. कारण एकूणच जर आपण पाहिलं तर या ठिकाणी संघर्ष संघाची भक्कम बाजू ही फलंदाजी आणि फलंदाजीने जर का संघर्ष संघानं धावसंख्या धावफलकावर उभारल्या तर कदाचित हे थोडंसं आव्हानात्मक होऊ शकतं. इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता. कदाचित या अशा प्रकारच्या चेंडूची अपेक्षा जरूर केली असेल संघर्ष संघाच्या संघनायकानं. पहिला
षटकामध्ये दुसरा चेंडू निर्धाव आला होता आणि त्यानंतर मात्र हा आलेला निर्धाव चेंडू कुठेतरी सुटकेचा निश्वास या ठिकाणी सोडला जाईल. तब्बल 6 चेंडू नंतर आलेला हा निर्धाव चेंडू आहे. आणि जसा आपण उल्लेख केला होता की वरुण राजाची देखील हजेरी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल, परंतु इथे मात्र चूक केली आहे. फुल टॉस चेंडू, फुल टोल वसूल करणारा प्रभातच्या बॅट मधून येतोय हा दमदार स्ट्रोक. 6 धावांसाठी षटकार. चौतीस. या षटकारांना मात्र संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती 34 आपल्याला पाहायला मिळते. आणि डीजे देखील सांगतायत की होय, या ठिकाणी जसा चौकार षटकारांची आतषबाजी होते, पाऊस पडतोय, तसा वरुण राजा देखील मैदानाच्या आतमध्ये बरसतोय. इथून जर आपण पाहिलं तर मात्र धावसंख्या 34 आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळते. तर या ठिकाणी मात्र आपण पाहूया पुन्हा एकदा आखो टप्प्याचा चेंडू होता. याही वेळेला हात खुले करण्याची संधी, जणू निमंत्रण होतं, हे निमंत्रण स्वीकारलंय. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे येतो. बॅक टू बॅक दुसरा षटकार. हल तर एकूण 40 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. खरं तर वरुण राजाची दमदार हजेरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. कदाचित हे देखील हेरलं होतं, कारण ज्यावेळेला तुम्ही नाणेफेकीचा कौल जिंकता त्यावेळेला फक्त प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूच पाहणं गरजेचं नसतं, तर तुम्हाला टोटली ॲटमॉस्फिअर देखील पाहणं गरजेचं असतं. यावेळेला 2 चेंडूवरती 2 बॅक टू बॅक सिक्सेस आल्यानंतर शेवटचा चेंडू मात्र तेजस या ठिकाणी निर्धाव फेकतोय. 2 षटकांची होते सांगत आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर 20च्या सरासरी फलकावरती पाहायला मिळतात. त्या बिन बाद 40 धावा. आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ संपला. 20च्या सरासरीनं 40 धावा धावफलकावरती आल्यात आणि आपल्या गोलंदाजीतील सर्वाधिक प्रभावी अस्त्र, परंतु या अस्त्राला आव्हानात्मक परिस्थिती मैदानावरती सुरू झाली, कारण वरुण राजा बरसतोय आणि अशा परिस्थितीमध्ये गोलंदाजी करणं हे आव्हानात्मक असणार आहे. परंतु हे आव्हान दादा भोईर आपल्या सक्षम खांद्यांवरती पेलवणार का? जो धावगतीचा वाढता आलेख आहे त्या आलेखाला या ठिकाणी अंकुश लावण्याचं काम आपल्या गोलंदाजीच्या
माध्यमातून करणार का पहिला चेंडू धीम्या गतीचा बॅक ऑफ द हँड आणि या चेंडूला दाखवलं जात आहे आसमान. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे 6 धावांन करता. तर या ठिकाणी मात्र आपण पाहतोय आणखीन एक दमदार स्ट्रोक. अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती तब्बल 4 षटकार अक्षय सरोदेच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळालेत आणि मैदानाच्या चौफेर टोलेबाजी ही त्याच्या बॅट मधून आपण पाहतोय. जवळपास 450च्या स्ट्राईक रेटनं हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कमालीची फलंदाजी करतोय. सर्वांना मंत्रमुग्ध करणारी ही फलंदाजी त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाले. खरं तर एक जीवनदान मिळालं होतं ज्यावेळेला चेंडू बऱ्याच कालावधी हवेमध्ये होता. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये हा चेंडू सेफली लँड होताना आपल्याला पाहायला मिळाला. क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो की फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव्ह आणि इथे मात्र नशिबाची मिळालेली साथ आणि त्यानंतर फलंदाजाच्या बॅट मधून आलेली कमालीची फलंदाजी. एकूणच पाहिलं तर 47 या धावसंख्येपर्यंत मजल मारतोय. फलंदाजी करणारा रॉयल ए हा संघ. संघर्ष ए विरुद्ध रॉयल ए या 2 संघादरम्यानचा बॅटल आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. दुसऱ्या फेरीतील तिसरी लढत. यावेळेला चांगला चेंडू होता. कमालीचा कमबॅक आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार लगावल्यानंतर त्यानंतरच्या 2 चेंडूंवरती मात्र गोलंदाज दादा भोईरनं आपल्याकडे असणारा संपूर्ण अनुभव पणाला लावलाय. विपरीत परिस्थितीमध्ये कशा पद्धतीचं प्रदर्शन आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून करायचं हे या खेळाडूला ठाऊक आहे आणि कमालीचा कमबॅक आहे. 3 चेंडू आतापर्यंत झाले. त्या षटकातील अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत आणि इथे मात्र हात खुले काढायची संधी होती. प्रीमेडिटेड फटका होता आणि या षटकारानं रॉयल ए संघ सांघिक अर्धशतक पूर्ण करतोय. 53 धावांपर्यंत मजल मारतोय. तर रॉयल ए कळंबोली हा संघ. पहिल्या षटकामध्ये आलेल्या तब्बल 24 धावा आणि त्यानंतर मात्र सातत्यानं केली गेलेली आक्रमक फलंदाजी, वरुण राजाचं आगमन, या सर्व गोष्टी संघर्ष संघाच्या थोड्याशा विरोधामध्ये जाताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळत आहेत. परंतु दादा भोईर आपल्याकडे असणारा अनुभव, त्या अनुभवाच्या माध्यमातून संघाला या सामन्यामध्ये पुन्हा एकदा शिरकाव करण्याची संधी मिळवून दिली जाणार का? क्षेत्ररक्षक थोडासा चाचपडतोय जरूर, परंतु 2 धावा मात्र या ठिकाणी नक्कीच अंकित केल्या जातील. या 2 धाव्यांच्या बरोबरीनं संघाची एकूण धावा संख्या षटक क्रमांक 3 मैदानावरती सुरू असताना बिनबाद 55 धावा धावफलकावर. 55 या सर्वच्या सर्व धावा बॅटच्या माध्यमातून आल्यात. कोणत्याही प्रकारचे एक्स्ट्रा स्वरूपाची धाव नाहीये आणि यावेळेला मात्र समोरच्या दिशेनं खेळला गेलेला हा चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू जज करतायत. कंप्लीट केला जातोय झेल आणि इथे मात्र यस पंचांचं बोट आकाशाकडे. अर्थातच ही जी भागीदारी होती पहिल्या विकेटसाठी, अंतिम चेंडूवरती मात्र हा झेल टिपला गेलाय. एकूण धावा धावफलकावरती आल्यात 55 आणि विजयासाठी लक्ष उभारलं जात आहे 56 धावांचं. या ठिकाणी संपर्क करायचा आहे. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय. दुसऱ्या फेरीतील तिसरी लढत आपण या ठिकाणी पाहतोय. यानंतर मात्र दुसऱ्या फेरीतील चौथ्या सामन्याकडे आपण वळणार आहोत आणि त्याच्यातील विजेते सर्व संघ हे सेमीफायनल मध्ये दाखल होणारे 4 संघ आपल्याला पाहायला मिळणार आहेत. एकूणच जर पाहिलं तर जबरदस्त क्रिकेटची स्पर्धा, आदित्य प्रिया लॉजिस्टिक लिमिटेड आयोजित पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा, अर्थातच हॅलो किड्स प्री स्कूल चषक 2025 हा दैदिप्यमान सोहळा आपण या ठिकाणी पाहतोय. क्रिकेट या क्षेत्राबरोबरच लॉजिस्टिक क्षेत्राबरोबरच शैक्षणिक क्षेत्रामध्ये घेतली गेलेली
दीपक शेठ चव्हाण यांच्या माध्यमातून उंच भरारी आपण पाहतोय. हॅलो किड्स प्री स्कूल चषक 2025च्या माध्यमातून चेंडूची मागणी मैदानाच्या आतमध्ये होते. यस या ठिकाणी चेंडू पुरवण्यात येईल. मी स्वयंसेवकांना विनंती करतो की आपण चेंडू मैदानाच्या आतमध्ये पुरवायचा आहे. पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाला. एकूण धावा धावफलकावरती आल्यात 55. विजयासाठी 56 धावांचं लक्ष आहे. जी रणनीती आखली गेली होती रॉयल ए संघाच्या माध्यमातून तर पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. 55 धावा आपण धावफलकावरती पाहतोय. हॅलो चला खेळाडूंना विनंती मित्रांनो लगेच स्पीडअप करायचंय. सलामीची जोडी दाखल झाली मैदानाच्या आतमध्ये. मागील सामन्याचा विजयाचा शिल्पकार ठरलेला खेळाडू तेजस मात्र आपल्याला ऑन स्ट्राईक या ठिकाणी पाहायला मिळतोय. 18 चेंडू 56 धावांचं आव्हान आहे. लक्ष मोठं आहे परंतु अशक्य नाहीये. क्रिकेटमध्ये आपण नेहमी म्हणतो की नथिंग इज इम्पॉसिबल. किंबहुना कोणतीही धावसंख्या ही क्रिकेटमध्ये सुरक्षित मानली जात नाही, परंतु जो प्रयत्न केला गेला, जो निर्णय घेतला गेला, त्या निर्णयाला मात्र योग्य न्याय दिला. पहिल्या 3 षटकांमध्ये प्रथम फलंदाजी करत असताना 55 धावा धावफलकावरती उभारल्या आणि एक आव्हानात्मक धावसंख्या आणि या आव्हानात्मक धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी उतरलेली ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. थोडासा बदल या ठिकाणी जरूर पाहायला मिळतोय. केतनला प्रमोट केलं गेलंय. पहिल्या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर केतन इनॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये आला होता. इथे मात्र पंचांचा इशारा होय, चेंडू उजव्या एष्टीच्या खूपच बाहेर, अवांतरचा इशारा, अवांतरच्या बरोबरीनं सांघिक धावसंख्येचं खातं मात्र या ठिकाणी खुलं होत आहे. चला आदित्य प्रिया लॉजिस्टिक संघाचा संघनायक, कारण डीजी कन्स्ट्रक्शन संघाचा संघनायक इथे उपलब्ध आहेत, तर विनंती असेल टॉस आपण या ठिकाणी करायचंय. यावेळेला मात्र ऑन द नी झालाय, परंतु चेंडू जास्त काळ हवेमध्ये, क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूवरती येणार तोपर्यंत मात्र एकेरी स्वरूपाचे धाव. कमालीचं क्षेत्ररक्षण प्रभात अंबोरे इन ऍक्शन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं, ज्याची बॅट देखील मैदानाच्या आतमध्ये तळपली. अक्षय सरोदे आणि प्रभात अंबोरेंना कमालीची सुरुवात आपल्या संघाला मिळवून दिली. पहिल्या विकेटसाठी 55 धावांची भागीदारी पहिल्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाली आणि हीच विजयाचं लक्ष्य सेट केलं गेलं ते संघर्ष संघासमोर. तर डीजी कन्स्ट्रक्शन संघानं नाणेफेकीचा कौल जिंकला. यावेळेला मात्र बॅटनं चेंडू भिरकावण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये, शरीरापासून थोडासा दूर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न सातत्यानं गोलंदाजाचा पाहायला मिळतोय. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज राहुल भोईर. विविधता, व्हेरिएशन हे प्रमुख अस्त्र असणारा हा गोलंदाज सातत्यानं आपल्या गोलंदाजीमध्ये विविधता आणणं ही त्याची खऱ्या अर्थानं ओळख आहे. गोलंदाज राहुल पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला मात्र डीप टू द क्रीज जाऊन बॅकफुटला पूर्णपणे बॉडी वेट ट्रान्सफर केला. सिंगल धाव फलकावरती आली आहे. सिंगल पेक्षा जास्त या ठिकाणी काही मिळणार नाहीये. एक धाव कंप्लीट आहे. थोडासा ओव्हर थ्रो जरूर, परंतु दुसरी धाव घेण्याचा कोणत्याही प्रकारचा मानस नाहीये. इथे आक्रमक फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होणं गरजेचं आहे. एक षटक, किमान एक षटक 20+ धावांचं जर का धावफलकावरती आलं
तर मात्र पुन्हा एकदा आणि खास करून ते पहिल्या षटकाचा जर आपण विचार केला तर पहिलं षटक हे नेहमीच तुमच्या विजयाच्या दिशेने टाकलं जाणारं सर्वाधिक महत्त्वाचा पाऊल असणार आहे, मग ती गोलंदाजी करणारा संघ असो किंवा फलंदाजी करणारा संघ. गोलंदाज राहुल पुन्हा एकदा. यावेळेला मात्र चेंडू बॅटचा संपर्क अपेक्षित नाहीये, अगदी हँडलच्या जवळ स्टिकर एरियामध्ये हा चेंडू लागतोय आणि हेच कारण आहे की चेंडू आणि बॅटचा अपेक्षित संपर्क होत नाहीये. मिस टायमिंग स्ट्रोक, सिंगल मात्र धावफलकावरती. अजूनही येणारे 15 चेंडू आणि विजयासाठी 51 धावांची गरज. 5 धावा धावफलकावरती आल्यात. उर्वरित 3 चेंडूमध्ये किमान 2 मोठे फटके हे निश्चितच अपेक्षित असतील. केतन ऑन स्ट्राईक. मागच्या सामन्यामध्ये केतननं सुरुवात केली होती आणि त्यानंतर तेजसच्या बॅटमधून देखील आपल्याला मोठे फटके पाहायला मिळाले होते, परंतु अद्याप या दोनही खेळाडूंना शांत ठेवण्याचं काम हे जरूर पाहायला मिळत आहे. वेग प्रचंड भन्नाट वेगानं गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होते, इतक्या वेगानं की यष्टीरक्षकाला देखील चेंडू नीटसा गॅदर होत नाहीये, परंतु बायच्या स्वरूपामध्ये एक धाव ही नक्कीच धावफलकावरती अंकित केली जाईल. एकेरी दुहेरी धावेनं रॉयल ए संघाला फारसा फरक पडणार नाहीये हे ओळखलंय गोलंदाजांना देखील, त्यामुळे प्रयत्न हा नेहमीच त्याच प्रकारचे असतील की मोठ्या फटक्यांपासून फलंदाजांना वंचित ठेवायचं, जेणेकरून जो रिक्वायर्ड रन रेट आहे तो दबाव निर्माण करणारा जरूर असू शकतो. 3 षटकांमध्ये खरं तर 56 धावांचा पाठलाग करणं हे आव्हान असणार आहे, परंतु इथे मात्र चूक केली आहे. रडारमध्ये चेंडू सापडलाय आणि तेजसच्या बॅट मधून मात्र आपल्याला पाहायला मिळालाय दमदार स्ट्रोक. 6 धावांसाठी षटकार. चला अजूनही शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे आणि धावा धावफलकावरती आपण पाहतोय त्या 12. पहिल्या षटकाचा जर आपण विचार केला तर अक्षय सरोदेनं दमदार सुरुवात आपल्या संघाला मिळवून दिली होती. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर तब्बल 24 धावा त्याच्या बॅटमधून आपण पाहिल्या होत्या आणि प्रत्युत्तर दाखल संघर्ष संघाकडून तेजसची बॅट मात्र निर्णायक क्षणाला मैदानाच्या आतमध्ये तळपते, परंतु अजूनही शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. या शेवटच्या चेंडूवरती कशा प्रकारची रणनीती असणार आहे? नो डाऊट मोठ्या फटक्यांची अपेक्षा जरूर असेल आणि तेजसच्या जर का रडारमध्ये चेंडू सापडला तर त्या चेंडूवरती मोठा प्रहार होणार यातील मात्र शंका नाही आहे, परंतु गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. खूप चांगला कमबॅक आहे गोलंदाजीच्या माध्यमातून. षटकाराच्या नंतर फक्त आणि फक्त एकेरी स्वरूपाची धाव या ठिकाणी धावफलकावरती येते. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी होतोय समाप्त. धावा धावफलकावरती येत आहेत त्या बिनबाद 13 धावा. आणि 43 धावा.
तेजस पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतील. काहीसा विचार विनिमय या दोनही ते मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा शरीरापासून दूर जाणारा. यस पंचांचा इशारा देखील या ठिकाणी येतोय. बॉल अवांतर चेंडूनं धावसंख्येमध्ये जरूर भर पडते, परंतु थोडासा संत गतीनं हा सामना आपल्याला पुढे सरकताना पाहायला मिळतोय. आणि याचं कारण आहे पहिल्या सत्रामध्ये उभारल्या गेलेल्या दमदार 55 धावा. गोलंदाज प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला प्रहार या ठिकाणी शोधावा लागेल. एक धाव कंप्लीट होते. बॅकअपला दुसरा कोणताही खेळाडू नाहीये. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न मैदानावरती होईल का? आणि होय, दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली जाते. ओव्हरथ्रोच्या माध्यमातून ही दुसरी धाव आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळते. खरं तर चेंडू पूर्णतः मिस केला गेला होता बायच्या स्वरूपामध्ये. पंचांच्या इशाऱ्याची आपण वाट पाहूया. येस, इट्स ऑफ द बॅट. बॅटीची कड घेऊन जाणारा हा चेंडू होता. अजूनही विचार केला तर 40 धावांची गरज आहे. 10 चेंडू शिल्लक आहेत. आणि तेजस सारखा फलंदाज जर का मैदानावरती असेल तर मी म्हणेन की फक्त 10 मध्ये 7 तुम्हाला कनेक्ट करायचे. त्यापैकी पहिला बॅटच्या अगदी मिडल ऑफ द बॅट, आउट ऑफ द पार्क षटकार. 10 पैकी 7 चेंडू तुम्हाला कनेक्ट करायचे. थोडंसं आव्हानात्मक आहे. कनेक्टिंग पर्सेंटेज जर आपण पाहिले तर ऑलमोस्ट 85% तुम्हाला कनेक्ट करायचं आहे. चेंडूची मागणी होते मैदानाच्या आतमध्ये. तर चेंडूची मागणी मैदानाच्या आतमध्ये जरूर होतीये. पण तेजसचा जर आपण विचार केला तर गुणवत्ता आहे या खेळाडूमध्ये, ती ॲबिलिटी आहे. परंतु अजूनही येणारे 9 चेंडू आणि 34 धावांची गरज. 9 चेंडू आणि 34 धावांची अजूनही गरज आहे. आणि इथून मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा तर पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. पुन्हा एकदा डी पेक्षा कव्हर रिझर्व मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. क्षेत्ररक्षक डाईव्ह लगावत असताना चेंडूला गॅदर करण्याचा प्रयत्न, मात्र वन बाउन्स इन टू द फेन्स. 4 धावांसाठी चौकार. धावा पॉसिबल होऊ शकतात. यावेळेला मात्र हेलिकॉप्टर स्कूप करण्याचा प्रयत्न, झेल सुटलाय. फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव्ह. आपण नेहमी क्रिकेटमध्ये म्हणतो इथे नशिबाची साथ मिळाली आहे. मागील 3 चेंडूंचा विचार केला तर तेजसच्या बॅटमधून तब्बल 12 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. एक आशेचं किरण जणू या फलंदाजांना जागृत केलंय. जसा आपण उल्लेख केला की 10 मध्ये फक्त 7 चेंडू कनेक्ट करायचे आहेत, तर इथे मात्र इक्वेशन बदलतं. येणारे 7 चेंडू 28 धावांची गरज. आणि जर का या चेंडूवरती षटकार आला तर सामना पुन्हा एकदा बॅलन्स होताना आपल्याला जरूर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. कदाचित केतन हीच गोष्ट फलंदाज तेजसला समजावत असताना की हा चेंडू सर्वाधिक महत्वाचा आहे आणि या चेंडूवरती जर का मोठा फटका आला तर मात्र सामन्यामध्ये पुन्हा एकदा कमबॅक जरूर आपल्याला पाहायला मिळू शकतं. परंतु मित्रांनो, रॉयल आहे आणि रॉयल संघ म्हटला तर नेव्हर गिव्ह अप. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत, शेवटच्या चेंडूपर्यंत आणि शेवटच्या धावेपर्यंत लढणारा हा संघ मैदानाच्या आतमध्ये. परंतु इथून मात्र तेजसच्या माध्यमातून सडेतोड प्रत्युत्तर दिला जाणार का? शेवटचे 7 चेंडू शिल्लक. गरज आहे 28 धावांची. 7 पैकी कमीत कमी 4 चेंडू तुम्हाला कनेक्ट करायचे आहेत बॅटच्या अगदी मिडल. आणि हे काम तेजस या मैदानाच्या आतमध्ये करू शकतो. ही गुणवत्ता आहे त्याच्यामध्ये. एक मात्र असा खेळाडू ज्यानं KPL मध्ये 6 चेंडूमध्ये सामना फिनिश केला होता. 6 षटकांची लढत होती आणि अवघ्या 6 चेंडूमध्ये सामना फिनिश करणारा तेजस मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. मोठा फटका
तेजसच्या बॅट मधून येणार का? कनेक्ट प्रॉपर नाहीये, सिंगल धाव फलकावरती आली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न होणार का? विराज अतिशय वेगानं चेंडूवरती आलाय, सिंगल मात्र धाव फलकावरती. षटक समाप्त होत आहे दुसरा. एकूण धाव संख्येचा विचार केला तर 2 षटक तेजस मैदानाच्या आतमध्ये. तेजस नारायणवर नावाचं वादळ पुन्हा एकदा संघर्ष संघासाठी घुंगावणार का? गोलंदाज प्रज्ञेश. पहिला चेंडू हेलिकॉप्टर स्कूप, गॅप शॉट सिलेक्शन. यावेळेला मात्र चेंडू लँड झाल्यानंतर थोडासा स्केट होतोय. सिंगल धाव फलकावरती येईल, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जात आहे. आणि आता मात्र या 2 धावेंच्या बरोबरीनं संघाची एकूण धावसंख्या 31. अजूनही आवश्यकता असेल येणारे 5 चेंडू आणि 25 धावांची गरज. 5 चेंडू 25 धावा, 4 चेंडू मिडल ऑफ द बॅट, आउट ऑफ द पार्क, हे समीकरण असणार आहे. आता सिंगल आणि डबलला इथे प्राधान्य नाही आहे. सिंगल आणि डबलला इथे फारसं महत्व नाही आहे. इथे महत्व आहे ते मोठ्या फटक्यांना. आणि कदाचित तेजसला वारंवार याच गोष्टीची आठवण करून दिली जाते की होय, या मैदानावरती इतिहास रचण्याचा प्रयत्न तेजसच्या माध्यमातून केला जाणार का? परंतु प्रज्ञेश मित्रांनो विसरून चालणार नाहीये. आपल्या अनुभवाची शिदोरी पाठीशी असणारा हा गोलंदाज. यावेळेला मात्र मोठा फटका परंतु नाही आहे. सिंगल डबलनं हे लक्ष गाठता येणार नाहीये. सिंगल धाव फलकावरती आली आहे. तेजस ऑफ स्ट्राईक झालाय, चेतनला स्ट्राईक मिळाली आहे. आणि ह्याच कामगिरीसाठी इथे प्रज्ञेश कोटेकरला आणला गेला होता. त्याने आपली गुणवत्ता सिद्ध केली. आपल्या गोलंदाजीचा धारदार मारा त्याच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. आणि हेच कारण होतं की पहिल्या 2 चेंडूवरती कोणत्याही प्रकारचा मोठा फटका नाहीये. म्हणजेच हा सामना आता हळूहळू आपल्या शिकंजामध्ये घ्यायला सुरुवात केली ती रॉयल संघानं. एकूणच येणारे 4 चेंडू शिल्लक, 24 धावांची गरज. आणि स्ट्रायकिंग एंडला मात्र आपण पाहतोय फलंदाज केतन. सुरुवातीच्या 2 षटकांमध्ये कमी धावगतीने उभारल्या गेलेल्या धावा आणि त्याचं जे बर्डन आहे ते शेवटच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. या उलट पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजानं केलेली सुमार कामगिरी ही कुठेतरी संघर्ष संघाच्या विरोधामध्ये जाताना जरूर आपल्याला पाहायला मिळते. परंतु केतन पहिला चेंडू पुढ्यामध्ये सापडलाय आणि त्या चेंडूला मात्र आसमान दाखवत असताना चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे 6 धावांकरता. आणि आता मात्र जर आपण पाहिलं तर 4 चेंडू 24 धावांची आवश्यकता असताना फलंदाज केतनच्या बॅट मधून मात्र आपल्याला षटकार पाहायला मिळाला. इक्वेशन बदलतंय. येणारे 3 चेंडू आणि आता 18 धावांची गरज. प्रज्ञेश कोटेकर जोपर्यंत गोलंदाजी ट्रॅक वरती आहे, आत्मविश्वास आहे या गोलंदाजामध्ये. मात्र केतन या मैदानाच्या आतमध्ये झळकणार का? यावेळेला मात्र कमालीचं टायमिंग आहे. चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी बिगिट षटकार. तर या ठिकाणी आपण पाहतोय सलगच्या 2 चेंडूवरती आलेले 2 षटकार. अजूनही येणारे 2 चेंडू शिल्लक. 12 धावांची गरज. केतनच्या
एकूण क्रिकेटिंग करिअर मध्ये जर आपण पाहिलं तर एक वेळा हा कारनामा या खेळाडूने मैदानावरती केलाय, जेव्हा 2 चेंडू 12 धावांची गरज असताना केतननं सलग 2 षटकार आपल्या संघासाठी लगावलेत. आता मात्र नब्स कंट्रोल करणं गरजेचं आहे. फलंदाजानं नब्स कंट्रोल केलं तर या सामन्यामध्ये विजय संपादित केला जाऊ शकतो. गोलंदाजानं जर आपल्या गुणवत्तेवरती विश्वास दर्शवला तर सामना मात्र जिंकला जाऊ शकतो. नक्कीच या ठिकाणी निकाल काय लागेल हे येणारा कालावधी आपल्याला जरूर सांगेल, परंतु जे तमाम प्रेक्षक आहेत यांच्या मनामध्ये जरूर हा प्रश्न असेल की या चेंडूवरती मोठा फटका येणार का. इथे मात्र फलंदाज होतोय बाद. प्रज्ञेश कोटेकरनं आपल्याकडे असणारा जो अनुभव आहे तो अनुभव मात्र पणाला लावला आणि कमालीची गोलंदाजी करत असताना इथे मात्र यश संपादित केलंय. पहिला फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. बारा धावांची गरज आणि याचबरोबर अंतिम 2 चेंडूवरती मात्र सामन्यामध्ये पुन्हा एकदा शिरकाव. सामना जिंकलाय तो रॉयल संघानं आणि प्रथमेश कोडेकर अर्थात प्रज्ञेश कोडेकरनं मात्र पुन्हा एकदा आपली उपयुक्तता या मैदानावरती सिद्ध केली. आपल्या संघासाठीच त्याचं समर्पण आपल्याला या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळालं. शेवटच्या 2 चेंडूवरती